मला उपमा आवडत नाही म्हणणारासुद्धा 2 वेळेस वाढून घेईल, एवढा टेस्टला छान होतो हा उपमा. रवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून त्याला छानपैकी ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मग कढईत टाकायचं तेल. रेग्युलर फोडणीला घालतो ना त्यापेक्षा जरा जास्तीचं तेल घालायचं आणि मग त्यात टाकायचं जिरी, मोहरी आणि 1 चमचा उडदाची डाळ. उडदाची डाळ छानपैकी तेलामध्ये आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आणि मग त्यात टाकायचा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि त्या मिरची छान तळून घ्यायची आपल्याला आणि बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे, शेंगदाणे टाकायचे आणि मग त्यात टाकायचं थोडंसं मीठ आणि आपल्याला त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. मीठ तेलातच घातल्यामुळे काय होतं ना, कांदा लवकर भाजतो. आणि मग त्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी घालायचं. पाण्याला उकळी आली की साईडने आपल्याला इथे घालायचं त्यात भाजलेला रवा आणि कंटिन्यू त्याला आपल्याला विस्क करायचं आहे, ज्यामुळे काय होतं ना की गुठळ्या होत नाहीत आणि पटकन त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. वाफमुळे काय होतं ना की रवा छान फुगतो. तुपात भाजलेला रवा आणि उडदाच्या डाळीची फोडणी दिल्यामुळे ना ह्याला खूप छान आणि खमंग अशी टेस्ट येते. त्यामुळे ज्याला उपमा आवडत नाही ना तो सुद्धा आवडीने खाईल. तर नक्की या पद्धतीने एकदा रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.